नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहेत। ठीक आहे, जीके आणि करंट अफेअर्सचे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत। व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न समजले की नाही हे कळून जाईल। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जमेल तेवढं स्पष्टीकरण आपण या प्रश्नांचं करणार आहोत, जेणेकरून तुमचा डीपमध्ये अभ्यास होऊन जाईल। ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत बघा, काकोरी कट 1925, मीरत कट 1926, लाहोर कट 1929 आणि चितगाव कट 1930। या पर्यायांपैकी बघा चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, मीरत कट। ठीक आहे, 1926। तर मित्रांनो, मीरत कट हा 1926ला झालेला नसून 1928ला झाला होता। ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी, मीरत कट 1926 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, या पर्यायांपैकी काकोरी कट आणि चितगाव कट मोस्ट रिपीटेड आहे, लक्षात ठेवायचं आहे। काकोरी कट हा 1925ला झाला होता, चितगाव कट हा 1930ला झाला होता। ठीक आहे, त्यानंतर लाहोर कट हा 1929ला झाला होता। आपलं मूळ उत्तर आहे मीरत कट 1926। मित्रांनो, शेवटी रिव्हिजन ठेवलेली आहे, तिथपर्यंत आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून हे सर्व प्रश्न आपण तोंडपाठ करून घेणार आहोत। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, पंखा डॅश डॅश ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेत रूपांतर दर्शवितो। तर मित्रांनो, पंखा हा विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरण दर्शवितो। ठीक आहे, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरण दर्शवितो। सेम प्रश्न मित्रांनो 23च्या ठाणे सिटी भरतीला विचारण्यात आलेला आहे। पोलीस भरती 2023 मध्ये ठाणे सिटीला असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की विद्युत जनित्र हे डॅश डॅश ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेत रूपांतरण दर्शविते। तर मित्रांनो, विद्युत जनित्र हे बघा यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतरण दर्शविते। ठीक आहे, विद्युत ज्याला आपण जनरेटर असं म्हणतो, जेव्हा आपल्याकडे लग्न वगैरे कार्य असते तेव्हा आपण जनरेटर मागवत असतो, तर ते जे असते ते यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण दर्शविते। ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न काय आहे? पंखा। तर पंखा विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतरण दर्शवितो। त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी, साखर कारखाना ही प्राथमिक आर्थिक क्रिया नसून दुय्यम आर्थिक क्रिया आहे। ठीक आहे, प्राथमिक आर्थिक उपक्रम किंवा क्रिया ही थेट निसर्गावर अवलंबून असते। ठीक आहे मित्रांनो, तर मासेमारी, खाणकाम, शेती या ज्या क्रिया आहेत त्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत। साखर कारखाना ही दुय्यम आर्थिक क्रिया आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, लोंबती दरी। ठीक आहे, लोंबती दरी हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे भूरूप आहे। ठीक आहे मित्रांनो, शुककूट, गिरीशृंग, यू आकारी दरी व लोंबती दरी हे जे प्रकार आहेत भूरूपाचे ते हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होतात। ठीक आहे, त्यानंतर आहे बघा पंखाकृती मैदान। हे जे आहे पंखाकृती मैदान हे नदीच्या संचयनामुळे तयार होते। ठीक आहे, त्यानंतर आहे भूक्षेत्र खडक। हे मित्रांनो जे भूरूप आहे ते वाऱ्याच्या क्षरणामुळे तयार होते आणि साधारणतः शुष्क प्रदेश किंवा वाळवंटामध्ये आढळते। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे लोंबती दरी, जे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे भूरूप आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते, हे वाक्य न्यूटनचा डॅश डॅश दर्शविते। तर मित्रांनो बघा, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संयुग परिवर्तन बलाच्या दिशेने होते, हे वाक्य न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम दर्शविते। ठीक आहे, गतिविषयक दुसरा नियम दर्शविते। मित्रांनो, न्यूटनचे एकूण गतिविषयक किती नियम आहेत? 3 नियम आहेत। ठीक आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। न्यूटनचे 3 गतिविषयक नियम आहेत, त्यापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे गतिविषयक दुसरा नियम। ठीक आहे मित्रांनो, आता पहिला नियम काय बघा, तर जडत्वीय संदर्भ चौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल तर स्थिर राहते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहते। हा
गतिविषयक पहिला नियम आहे मित्रांनो, गतिविषयक पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हटले जाते. सेपरेटली प्रश्न विचारलेला आहे, न्यूटनच्या कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हटले जाते. तर बघा, गतिविषयक पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम देखील म्हटले जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा, दुसरा आपण पाहिलेला आहे, प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, गतिविषयक तिसरा नियम काय सांगतो, तर बघा, जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते, असं न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम सांगतो. न्यूटनने मित्रांनो गुरुत्वाकर्षणाचा शोध देखील लावलेला आहे. त्याचं पूर्ण नाव काय, आयझॅक न्यूटन असं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली? केव्हा करण्यात आली बघा मित्रांनो, 2010ला. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी 2010 हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, राष्ट्रीय हरित न्यायालय प्रणाली सुरू करणारा भारत हा जगातील तिसरा देश आहे. ठीक आहे. तिसरा देश आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे का, महाराष्ट्र पोलीस ध्वजावरील हाताच्या पंजाभोवती किती वर्तुळ आहेत? किती वर्तुळ आहेत मित्रांनो, तर 2 वर्तुळ आहेत. पर्याय क्रमांक बी 2 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. 2 वर्तुळ आहेत. रंग विचारला तर गडद निळा रंग आहे. ठीक आहे. सुरुवातीला पंचकोनी तार आहे, त्यानंतर 2 वर्तुळ आणि त्या 2 वर्तुळामध्ये हाताचा पंजा आहे. ठीक आहे. खाली लिहिलेला आहे सदरक्षणाय खल निग्रहणाय. ठीक आहे. हा ध्वज मित्रांनो 2 जानेवारी 1961ला, ठीक आहे, 2 जानेवारी 1961ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना प्रदान केला होता. त्यामुळे बघा, 2 जानेवारी 1961 हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. पोलिसांचा रेझिंग डे विचारलं तर 2 जानेवारी. ठीक आहे. वर्षासहित विचारलं तर 2 जानेवारी 1961. ठीक आहे. मुख्यालय मुंबई पोलिसांचं आहे, मुंबई या ठिकाणी. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्र नाही? तर मित्रांनो, या ठिकाणी बारामती उत्तर असणार आहे. बारामती हे दिलेल्या पर्यायांपैकी पोलीस परिक्षेत्र नाही. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये 8 पोलीस परिक्षेत्र आहे. ठीक आहे. 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा कोणत्या परिक्षेत्रात येतो हे देखील लक्षात किंवा अभ्यास करून ठेवायचं. याच्यावर एखादा मार्क तुमचा जाऊ शकतो. ठीक आहे. ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे तो जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रांतर्गत येतो हे लक्षात ठेवायचं आहे. सध्या 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. त्यामध्ये कोकण, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, गडचिरोली यांचा समावेश होतो. ठीक आहे मित्रांनो, सर्वात कमी जिल्हे असणारे पोलीस परिक्षेत्र कोणते? गडचिरोली. ठीक आहे. गडचिरोली परिक्षेत्रामध्ये फक्त 3 जिल्हे आहेत. मित्रांनो, परिक्षेत्राचा प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक, यालाच स्पेशल IGP असं म्हटलं जातं. तर बघा, परिक्षेत्राचा प्रमुख हा विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी असतो. ठीक आहे. फक्त गडचिरोली परिक्षेत्राचा प्रमुख हा पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचा आहे. ठीक आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी पर्याय आहेत महाराष्ट्र पोलीस कायदा 1951, महाराष्ट्र ग्राम पोलीस कायदा 1967, महाराष्ट्र मुलकी पोलीस कायदा 1962, भारतीय पोलीस कायदा 1872. तर या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक डी, भारतीय पोलीस कायदा 1872 नसून 1861 आहे. ठीक आहे. भारतीय पोलीस कायदा 1861ला अस्तित्वात आलेला आहे. ठीक आहे. हे तिन्ही कायदे लक्षात ठेवायचे आहेत. बाकीचे महाराष्ट्र पोलीस कायदा 1951, महाराष्ट्र ग्राम पोलीस कायदा 1967, महाराष्ट्र मुलकी पोलीस कायदा 1962. ठीक आहे. पोलीस भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचे कायदे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, मुंबई पोलीस आयुक्त हे पद कोणत्या दर्जाचे आहे? नवी मुंबईच्या भरतीमध्ये 2023ला प्रश्न विचारलेला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त हे पद कोणत्या दर्जाचे आहे? तर त्या दृष्टीने बघा, हा प्रश्न आपण कव्हर करून घेत आहोत. मुंबई पोलीस आयुक्त हे जे पद आहे ते पोलीस महासंचालक दर्जाचे आहे. ठीक आहे मित्रांनो, पोलीस महासंचालक ज्यांना DGP असं म्हटलं जातं या दर्जाचं पद आहे. कुठलं? मुंबई पोलीस आयुक्त. ठीक आहे मित्रांनो. तर त्यानंतर बघा मित्रांनो,
नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व नागपूर. ठीक आहे, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व नागपूर या ठिकाणचे जे काही पोलीस आयुक्त पद आहे ते कोणत्या दर्जाचं आहे, तर अप्पर पोलीस महासंचालक. ठीक आहे, अप्पर पोलीस महासंचालक यांनाच ॲडिशनल DGP असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, संभाजीनगर, नाशिक, मुंबई लोहमार्ग या ठिकाणचं जे काही पोलीस आयुक्त पद आहे ते कोणत्या दर्जाचं आहे, स्पेशल IGP यांनाच बघा विशेष पोलीस महानिरीक्षक असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर अमरावती, सोलापूर येथील जे आयुक्त पद आहे ते कोणत्या दर्जाचं आहे, तर पोलीस उपमहानिरीक्षक यालाच DY IGP म्हणजेच डेप्युटी IGP असं म्हटलं जातं. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे मुंबई पोलीस आयुक्त हे पद पोलीस महासंचालक या दर्जाचं आहे. त्यानंतर प्रश्न बघा, 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती मतदारांनी मतदान केले. मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A 64.2 कोटी. ठीक आहे, 64.2 कोटी लोकांनी किंवा मतदारांनी मतदान केलेलं आहे. हा जगातला विक्रम आहे मित्रांनो. एवढे मतदान कोणत्याच देशामध्ये होत नाही जो भारताच्या नावावर रेकॉर्ड झालेला आहे. ठीक आहे, 64.2 कोटी एवढ्या मतदारांनी मतदान केलं आहे. त्याच्यामध्ये महिला किती आहेत, 31.2 कोटी महिलांचा समावेश आहे त्यामध्ये. ठीक आहे, भारतामध्ये एकूण मतदार किती होते, 97 कोटी एवढे मतदार होते. त्यापैकी 64.2 कोटींनी मतदान केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न बघा, स्थायूचे थेट वायूत रूपांतरण होणे म्हणजे काय. स्थायूचे थेट वायूत, तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D संपलवन. मित्रांनो, याचं उदाहरण जर पाहिलं तर डांबरांच्या गोळ्या, ठीक आहे, किंवा कापूर जेव्हा आपण जळवतो तर त्याचं थेट वायूमध्ये रूपांतरण होतं, तर हे संपलवन असते. ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे 23च्या भरतीमध्ये संपलवन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे स्थायूचं थेट वायूत रूपांतरण म्हणजे संपलवन. ठीक आहे, या ठिकाणी सांद्रीभवन म्हणजे काय, तर बघा द्रवाचे स्थायूमध्ये. ठीक आहे, द्रवाचे रूपांतरण स्थायूमध्ये होणे म्हणजे सांद्रीभवन. ठीक आहे, त्यानंतर द्रवीकरण म्हणजे काय, तर स्थायूचे रूपांतरण द्रवामध्ये होणे. ठीक आहे, त्यानंतर बाष्पीभवन म्हणजे काय, तर पाण्याचे किंवा द्रवाचे रूपांतरण वाफेमध्ये होणे. त्यानंतर संघनन म्हणजे काय, तर वाफेचे रूपांतर पाणी किंवा द्रवामध्ये होणे, त्यालाच संगणन असं म्हटलं जातं. आपलं मूळ उत्तर आहे स्थायूचे थेट वायूत रूपांतरण म्हणजे संप्लवन होय. त्यानंतर प्रश्न आहे बघा, डाऊनच्या रोगात रुग्णांच्या गुणसूत्र रचनेत एकूण किती गुणसूत्रे असतात. तर मित्रांनो या ठिकाणी एकूण गुणसूत्र असतात बघा 47. ठीक आहे, डाऊनच्या रोगामध्ये. ठीक आहे, डाऊन सिंड्रोम असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये गुणसूत्र रचनेत त्या रुग्णाच्या 47 गुणसूत्र असतात. ठीक आहे मित्रांनो, नॉर्मली किती असतात, 46 गुणसूत्र असतात मानवामध्ये, नॉर्मल मनुष्यामध्ये. ठीक आहे, जोड्या विचारल्या तर 23 जोड्या असतात, 46 गुणसूत्र असतात. त्याच्यामध्ये लिंग गुणसूत्राच्या किती जोड्या असतात, तर एक जोडी, या 23 जोड्यांपैकी एक जोडी हे लिंग गुणसूत्राची असते. ठीक आहे, अनुवंशिकतेचे गुणसूत्र कोणते, DNA, त्याचा फुल फॉर्म काय, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे डाऊनच्या रोगात रुग्णाच्या गुणसूत्र रचनेत एकूण गुणसूत्र किती असतात, 47. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा उपद्रव टाळण्यासाठी साधारणतः कोणत्या माशांचा वापर केला जातो. याचं सर्वांना उत्तर माहीत असेल तर बघा गप्पी. ठीक आहे, पर्याय क्रमांक A गप्पी हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी पापलेट ऑप्शनमध्ये तर बघा सिल्वर पापलेटला महाराष्ट्र शासनाने राज्यमासा म्हणून घोषित केलेलं आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी खालीलपैकी कोणता आहे. तर मित्रांनो कोणता आहे, या ठिकाणी बघा शास्त्रीय नावं ऑप्शनला देण्यात आलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तर याचं तुम्हाला एक अंदाज किंवा कल्पना येऊन जाईल. ठीक आहे, तर भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी जो आहे मित्रांनो तो आहे बघा एलिफस मॅक्झिमस. ठीक आहे, एलिफस मॅक्झिमस हा जो आहे तो भारताचा वारसा प्राणी आहे. तर मित्रांनो हत्ती. ठीक आहे, हत्तीचं हे शास्त्रीय नाव आहे एलिफस मॅक्झिमस. हा भारताचा या ठिकाणी वारसा प्राणी आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा या ठिकाणी पॅओक्रिस्टेटस. ठीक आहे, पॅओक्रिस्टेटस ऑप्शनमध्ये आहे. तर बघा हे कशाचं शास्त्रीय नाव आहे, मोराचं. ठीक आहे, राष्ट्रीय पक्षी आपल्या भारताचा मोर आहे, त्याचं नाव आहे पॅओक्रिस्टेटस. ठीक आहे, त्यानंतर बघा प्लेटानिस्टा गंगेटिका
प्लेटानिस्टा गंगेटिका हे बघा कशाचं नाव आहे तर गंगा नदीतील डॉल्फिनचं शास्त्रीय नाव आहे, जी आपल्या भारताची राष्ट्रीय जलचर आहे. ठीक आहे, प्लेटानिस्टा गंगेटिका. ओके. त्यानंतर फिकस बेंगालेन्सिस. ठीक आहे, हे कशाचं नाव आहे फिकस बेंगालेन्सिस, तर हे नाव आहे बघा राष्ट्रीय वृक्ष वड. ठीक आहे, राष्ट्रीय वृक्ष आपल्या भारताचा वड आहे, त्याचं नाव आहे शास्त्रीय काय फिकस बेंगालेन्सिस. ठीक आहे मित्रांनो, एकदा जी काय आपली राष्ट्रीय प्रतीक आहे ती सांगतो बघा मित्रांनो. राष्ट्रीय फूल आहे भारताचं कमळ. ठीक आहे, राष्ट्रीय प्राणी आहे वाघ, ज्याला रॉयल बंगालचा टायगर म्हटलं जातं. शास्त्रीय नाव काय त्याचं पॅन्थेरा टायग्रिस. ठीक आहे, पॅन्थेरा टायग्रिस. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रीय पक्षी आहे मोर, शास्त्रीय नाव आहे पॅवो क्रिस्टेटस. राष्ट्रीय वृक्ष आहे बघा वड, ज्याचं शास्त्रीय नाव आहे फिकस बेंगालेन्सिस. ठीक आहे, राष्ट्रीय फळ आहे आंबा, शास्त्रीय नाव आहे मॅग्निफेरा इंडिका. राष्ट्रीय नदी आहे गंगा, राष्ट्रीय जलचर आहे गंगा नदीतील डॉल्फिन, शास्त्रीय नाव काय प्लॅटानिस्टा गँगेटिका. ठीक आहे, राष्ट्रीय वारसा प्राणी आहे हत्ती, ज्याचं शास्त्रीय नाव आहे एलिफस मॅक्झिमस. राष्ट्रीय सरीसृप आहे नाग किंवा किंग कोब्रा. ठीक आहे, राष्ट्रीय सस्तन प्राणी आहे हनुमान लंगूर. ठीक आहे, राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. ठीक आहे मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न बघा, आलमगीर संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. मित्रांनो, हे संग्रहालय बघा अहमदनगर, यालाच अहिल्यानगर असं म्हटलं जातं. तर बघा अहिल्यानगरमध्ये हे संग्रहालय आहे. ठीक आहे, आलमगीर कोणाला म्हटलं जायचं औरंगजेबाला आलमगीर असं म्हटलं जायचं. ठीक आहे, तर हे संग्रहालय बघा अहिल्यानगरमध्ये. मित्रांनो 40 ते 50 प्रश्न या 16 प्रश्नामधून तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत, आपण डेली कव्हर करून घेत असतो. ठीक आहे, दिसायला 16 प्रश्न असतात, पण त्यामध्ये 50 पेक्षाही जास्त प्रश्न आपण कव्हर करून घेत असतो व्यवस्थित स्पष्टीकरणचे. ठीक आहे, आता या 16 प्रश्नांची आपण रिव्हिजन मारूया. 16 पैकी किती उत्तर तुम्हाला योग्य पद्धतीने द्यायला जमतात ते मला कमेंट करून सांगायचं आहे. डेली आपले जे काही विद्यार्थी मंडळी आहेत ते 16 पैकी 16 उत्तरं बरोबर देत आहेत आणि त्यांचा चांगला अभ्यास होत आहे. ठीक आहे मित्रांनो, तर रिव्हिजनला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता. याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी मीरत कट 1926. त्यानंतरचा प्रश्न आहे पंखा डॅश डॅश ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेत रूपांतर दर्शवितो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी साखर कारखाना. त्यानंतरचा प्रश्न आहे हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोंबती दरी. त्यानंतरचा प्रश्न आहे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हे वाक्य न्यूटनचा डॅश डॅश दर्शविते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गतिविषयक दुसरा नियम. त्यानंतरचा प्रश्न आहे पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2010. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजावरील हाताच्या पंजाभोवती किती वर्तुळ आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्र नाही. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बारामती. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारतीय पोलीस कायदा 1872. पुढील प्रश्न आहे मुंबई पोलीस आयुक्त हे पद कोणत्या दर्जाचे आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पोलीस महासंचालक. त्यानंतरचा प्रश्न आहे 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती मतदारांनी मतदान केले. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 64.2 कोटी. त्यानंतर प्रश्न आहे स्थायूचे थेट वायूत रूपांतरण होणे म्हणजे काय. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संप्लवन. त्यानंतर प्रश्न आहे डाऊनच्या रोगात रुग्णांच्या गुणसूत्र रचनेत एकूण किती गुणसूत्रे असतात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 47. पुढील प्रश्न आहे हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा उपद्रव टाळण्यासाठी साधारणतः कोणत्या माशांचा वापर केला जातो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गप्पी.
त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी खालीलपैकी कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एलिफस मॅक्झिमस. त्यानंतरचा प्रश्न आहे, आलमगीर संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर. ठीक आहे, या ठिकाणी आलमगीर संग्रहालय आहे. ठीक आहे मित्रांनो, 16 प्रश्नांची रिव्हिजन घेतलेली आहे, याच्या आधी स्पष्टीकरण घेतलेलं आहे. तर रिव्हिजनमध्ये 16 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आहे. ग्राउंड अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे. जोपर्यंत पोलिसाची वर्दी अंगावर चढत नाही तोपर्यंत अभ्यास आणि ग्राउंड थांबू द्यायचं नाही मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.